संस्कृती, आमची ओळख, आमची भाषा, आमची माय मराठी. सुप्रभात सर्वांना. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व भाषिक बंधू आणि भगिनी. माझे नाव समिधा रामनाथ देशमुख. मी इयत्ता 7वी विद्यार्थिनी. दिनांक 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस आज आपण साजरा करीत आहोत. महान मराठी लेखक, कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करीत असतो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषेच्या विकासासाठी भारी योगदान दिले आहे. त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि विशाखा हा कविता संग्रह तर अनमोल रत्ने आहे. भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित या महान साहित्यिकाला आजच्या दिवशी माझा मानाचा मुजरा. मित्रहो, मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. म्हणून मराठीच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. संत कवींनी मराठी भाषेतून अभंग, ओव्या रचून जनजागृती केली. मराठीतील अनेक लेखक, कवी, नाटककार यांनी या भाषेला आपल्या साहित्यातून समृद्ध केले आहे. मराठी संगीत, चित्रपट याबरोबरच तमाशा, दशावतार, भारूड, पोवाडा अशा लोककलांनी ही भाषा श्रीमंत झालेली आहे. आज विश्वात 10 कोटीहून अधिक माणसे मराठी भाषा बोलतात. विश्वात व्यवसायासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी पसरलेल्या मराठी माणसांनी आपली ही मायबोली साता समुद्रा पार नेली आहे. मित्रहो, बोलायला सहज, कळायला सोपी आणि ऐकायला मधुर अशी आपली मराठी. या मराठी भाषेची अनेक रूपं महाराष्ट्रात पाहायला मिळतात. अहिराणी, वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, खानदेशी अशा बोली भाषांचाही मराठीसोबत आज आपण सन्मान करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ही मायबोली परकीय आक्रमणापासून वाचवली आहे. तिला राजभाषेचा दर्जा देऊन तिची महंती वाढवली आहे. परंतु आज पुन्हा एकदा मराठीच्या साम्राज्यावर आक्रमणे होत आहेत. शाळा, महाविद्यालय यामधून मराठी भाषेला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. मराठी माणसेच मराठीचा वापर टाळताना दिसत आहे आणि हे चित्र बदलायला हवे. मित्रहो, मराठी ही फक्त आपली भाषा नसून आपली संस्कृती आणि अस्मिता आहे. आपण कुठल्याही जाती धर्माचे असलो तरी विश्वात मराठी म्हणून आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी आपण मराठीतूनच बोलायला हवे. मराठी वाचायला हवे, लिहायला हवे आणि आपल्या या मायबोलीला तिचे पूर्वी